तर मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. बावशी संघाचा 12वा खेळाडू, चला लगेच या. गाड्याची वेळ पहा, 4:30 झालेले आहेत. 2 सामने आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. चला ठीक आहे सर, वेळेचं बंधन पाळायचं आपल्याला. लगेच आपण संघनायकाला शेतेश लावायला सांगा. वावशी संघ शेतेश या ठिकाणी फलंदाजी येतोय. रॉयल आक्रमण अलिबाग संघाचं शेतेशन. सामना लगेच सुरू करायचा आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सुरेश यावी येतोय. सुरेश साळावकर. चला स्वामी समर्थ वावशी आपला 12वा खेळाडू, माझा आवाज तुमच्यामध्ये जातोय, जरा प्लीज या. तर पहिले षटक घेऊन सुरेश साळवकर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने डावाची या ठिकाणी पहिलं षटक घेऊन या ठिकाणी येतो अलिबाग संघाकडून. आणि फलंदाज पहिला चेंडू यावी. चेंडू आपण पाहिला, अर्थात पंच यांना ते खुश नाही आहेत. त्यांनी आपण पाहिलं हात जमिनीला समांतर केलं, दर्शवलं हा चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा, एका धावेने खातं उघडलं गेलं. ते स्वामी समर्थ वावशी संघ. वावशी संघनायक आपण या आपल्या 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपला एकही खेळाडू इथे आलेला नाही आहे. 12वा 13वा खेळाडू पाठवा. मैदानाकडे जाऊया. XYZ या ठिकाणी खेळण्याची तयार आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर अशा प्रकारचा उल्लेख चांगला नाही आहे. दरम्यान यावी हा चेंडू पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. आणखीन एक धाबीचं योगदान इथे धावफलकावर गुणलेखाची भूमिका या ठिकाणी निभावतात. मगाशी आपण पाहिलं ते अर्थ गेले 3 दिवस आमचे रोहित गाजडे सर पण या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी आले. ते अविनाश कुरंग सर या ठिकाणी गुणलेखाची भूमिका निभावतात. दरम्यान यावी या चेंडू जाईल तो अर्थात डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल, आरपास सीमा पार येतो. संजीवनी चौकार, 4 धावांचं योगदान. चांगला फटका, 4 धावांचं योगदान इथे मिळालं. XYZ अमोल मोरे काय येऊ शकत नाही असं मला कळत नाही ना. तेच ना, आपला उशीर होते ना. लाईव्हला स्कोर जात नाही, जरा प्लीज 12वा खेळाडू या. संघनायक सचिन कदम नॉन स्ट्राईकला, अमोल मोरे स्ट्राईकला आहे. आणि या दरम्यान पुढचा चेंडू, पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेते. लॉंग लेग क्षेत्रामध्ये स्टीनवर क्षेत्ररक्षक जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आम्ही नेहमी म्हणतो की एक धाव अतिशय महत्त्वाचे. या संघाच्या 4 धावा ज्या येणार होत्या त्याच्यामध्ये 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरला तो क्षेत्ररक्षक सुरेश साळवकर गोलंदाज. आपल्या बॉलिंग मार्कवर धावा धावपलकर आतापर्यंत आल्या त्या 8-9 धावा, माफ करा. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलंय आणि डीप स्क्वेअरला चेंडूला भिरकावून दिलंय. पंचांचा इशारा येतोय. एक सुंदर शानदार फटका, षटका साधावा. सुरेख या ठिकाणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ते दोन्ही फलंदाज जसं अमोल मोरे एका बाजूला एक षटका चौकाच्या मधून खेळतोय तब्बल 12 धावसंख्येवर. आणि त्याला सचिन कदम 1 या धावसंख्येने साथ देतोय. षटक मात्र खरं निश्चितच मागणं ठरते सुरेश साळवकरचं, रॉयल आक्रमण अलिबाग संघाचं. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण तो चेंडू मात्र जातोय इथे कव्हर पॉईंट मधून सीमारेच्या प्लेकडे येतोय आणि 6 धावांसाठी.
चांगली फलंदाजी खरं तर रॉयल आक्रमण अलिबाग संघाने एक सामना जिंकलेला आहे. स्वामी समर्थ वावुशी संघाने एक पण नाही सामना जिंकला ना. तर स्वामी समर्थ वावुशी संघाने कोणताही सामना तो म्हणतो जिंकला नाही. त्यामुळे रॉयल आक्रमण अलिबाग संघासाठी हा सामना अतिशय करो या मरो निश्चितच ठरणार आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता आणि त्यामुळे या ठिकाणी पाहणार आहोत. तर षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालं. मागळे षटक पाहायला मिळालं. धावा दापकलात 21 आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. नरेश ठोंबरे गोलंदाज यावेळी येतोय. स्वामी समर्थ रॉयल आक्रमण अलिबाग संघाचा गोलंदाज या ठिकाणी बॅकफुट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव निश्चित मिळेल ती स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव संघाला. 22 6 षटकांचा सामना आहे. 5वा सामना या स्पर्धेमधला. नरेश आपल्या बॉलिंग मार्कवर छोटा रनवे. पंचांच्या यावीकडून डाव्या हाताने यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर ड्राईव्ह करायचा होता पॉईंट आणि कव्हरमधून चेंडूला पण शेतीशी चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धावेचं योगदान. आणखीन एक धावपलकावर 23 धावा धावपलकावर आल्यात. बिनबाद 23 दरम्यान यावेळी मात्र फसवा चेंडू पाहायला मिळाला. गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. उंची थोडीशी निश्चित जास्त होती त्यामुळे फलंदाजाकडे कोणता पर्याय नव्हता. चेंडूला फक्त खेळण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान निर्धाव चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. बॅकफुटवर गेले. चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे फाईन लेगवरून क्षेत्ररक्षक गेल शॉट फाईन लेगवरून आणि तोपर्यंत एक धाव आणखीन धावपलकावर नोंदवली जाते. सुंदर खेळपट्टी हिरवगार मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेली ही भव्य क्रिकेट स्पर्धा. नरेश ठोंबरे पुन्हा एकदा डावखुरी गोलंदाज. या ठिकाणी मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे हा पहिला धक्का. स्वामी समर्थ वावुशी संघाचा फलंदाज मैदान परतला. तो अमोल मोरे ज्याने 2 षटकारांच्या आणि चौकाराच्या माध्यमातून तब्बल धावा जमवल्या. त्या 19 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी केली होती. कारण पहिल्या षटकात धावा खूप आल्या सुरेश साळावकरच्या गोलंदाजीवर. पण नंतरच्या गोलंदाज नरेश ठोंबरे यांनी मात्र थोडंसं रोख लावले. नवीन फलंदाज अनिल मोरे. अनिल मोरे नवीन फलंदाज 45चा खेळाडू या ठिकाणी येतोय. एक गडी बाद धावा दाबलकर येऊन पोहोचल्या त्या 24. नवीन फलंदाज स्ट्राईकला जाईल. तर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात अनिल मोरे. खेळण्यासाठी सज्ज. निश्चित सुंदर चेंडू यष्टीच्या जवळून चेंडू इथे कट करायचं होतं. चेंडूला बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीच्या पूर्ण करतो आणि या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. 24 धावा धावपलकावर प्रतिषटक 12च्या सरासरी इथे स्वामी समर्थ वावुशी संघ आपल्या धावपलकावर धावा नोंदवतो. मात्र एक फलंदाज गमावले. अमोल मोरे जे बाद झाले. 2 षटकार चौकाराच्या माध्यमातून त्याने 7 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 19 धावा त्यांनी धावपलकावर नोंदवल्या. एका बाजूला सचिन कदम जे वैयक्तिक 3 धावसंख्येने 4 चेंडू सामना केला. अनिल मोरे त्यांना 7 देतात 0 धावसंख्येवर आणि नरेश ठोंबरे यांचं अतिशय चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. ज्याने 3 धावा दिल्या आणि 1 विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि आता नवीन गोलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळतात ते मनोहर एनपुरे. मनोहर एनपुरे गोलंदाज आहेत. मनोहर एनपुरे. मनोहर हरिभाऊ एनपुरे गोलंदाज आहेत. वळूया मैदानाकडे. यावेळी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येतोय. दुसरी धाव घेण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. एका धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धाव मिळते ती संघाला आणि अर्थातच धावपलकावर 1 वाढ होईल ती 25. पुढे चेंडू
याडवी हवेतून पूल करण्याचा प्रयत्न केलाय, फटक्यामध्ये ताकद कमी ठरले. चेंडू आपण पाहता तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये गेलाय. शेतीशेत चेंडूवर येईल आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजाने. 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते फलंदाज अनिल मोरे यांना. त्याने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 27. अनिल मोरे 2 या धावसंख्येवर. सचिन कदम 4 चेंडूमध्ये त्यांनी 3 धावांचं योगदान दिलं नॉस्ट्राईकला. दरम्यान यावी हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या साईने चेंडू इथे जातोय तो आता शॉर्ट कव्हरला डीप एक्स्ट्रा करून शेते चेंडू येतोय. यष्टेच्या दिवशी चेंडू फेकतोय आणि तोपर्यंत मध्ये पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज धावचित. आणखीन एक धक्का बसतोय आणि अशा प्रकारे तब्बल 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. ते फलंदाजी करत असताना स्वामी समर्थ वावुशी संघाने आणि धावा दाखल जमवल्यात त्या 27. डावचीच्या रूपाने बाद होत आहेत ते फलंदाज अनिल मोरे ज्याने तीन चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान इथे दिलं. 4 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज यावी अफान येतोय. अफान खोत अफान खोत 40+ खेळाडू आहे. अफान खोत नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 2 फलंदाज गमावले गेलेत. शेतेश नितेश तर अफान खोत नवीन फलंदाज 40+. शेतेश किरण होते. दरम्यान गोलंदाज तयार. चांगला चेंडू पण सोयरी येते. माफ करा सोयीचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे आपण पाहायला मिळेल. चेंडू थोडासा बाहेर होता. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळालं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज मनोहर गोलंदाज आहे. मनोहर येणपुरे यावेळी मात्र हवेतून खेळलाय. अर्थातच आपण पाहतात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅन आणि गलीच्या क्षेत्रामध्ये जिथे शेतशी चेंडूर येईल तो पण सहजगत्या इथे 2 धावांचं योगदान. 2 धाव मिळतात संघाला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित धाव व्यवस्थित होती. 2 धाव मिळाल्या संघाला आणि एकूण धावपकात वाढ झाली. धावपकात धावायचा 30. 10ची सरासरी आपण या ठिकाणी पाहतोय ती वावशी संघाची. यावेळी कट केला लेट कट. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेंडूला अडवला. 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज मनोहर हरिभाऊ येनपुरी यांनी या षटकामध्ये जरा षटक मात्र समाप्त झाले. 3 षटक 31 धावा धावपलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. प्रति षटका जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 10.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवतोय. स्वामी समर्थ वावशी रॉयल आक्रमण अलिबाग या संघाविरुद्ध. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि गोलंदाज सुनील ठोंबरे यावेळी गोलंदाज येतात. सुनील ठोंबरे समोरच्या एंडकडून गोलसाठी येतील आणि समोर फलंदाज असेल तो अर्थातच सचिन कदम. अफान खोत माफ करा. यावेळी सुनील ठोंबरे यांचा हा चेंडू अतिशय चोरक चेंडू आपण पाहिलेलं गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची दिली आणि इथे मात्र अफान खोत फलंदाज या ठिकाणी बीट झाले. 40+ हा खेळाडू आहे.
क्षेत्ररक्षण जर आपण या ठिकाणी पाहिलं शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक म्हणजे डीप कव्हर पॉईंटला डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला अपानकोसाठी डावखरी गोलंदाजी या ठिकाणी पहा पुन्हा एकदा दिशा टप्पा अतिशय चांगला होता ऑनसाईड जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आपण पाहता डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक मध्ये लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये खूप मोठी गॅप इथे पाहायला मिळते कारण इथे कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे उजव्या हाताचा फलंदाज आहे तर पुढचा चेंडू यावी ड्राईव्ह केलं चेंडूला या ठिकाणी बाधा चेंडू जाईल तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतात चेंडूची फेकी करतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र घातक ठरू शकलं असतं पण गोलंदाजांनी चेंडू उचलण्यामध्ये बराचसा वेळ घालवला आणि त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण केल्या यानंतर आजच्या दिवसातली शेवटचा सामना निधी स्पोर्ट्स उल्वे आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे या एकाच गावातल्या 2 संघामध्ये असेल वळूया मैदानाकडे फुटॉस होता फ्रंट फुटचा चेंडूला नीचे ड्राईव्ह केले चेंडू आपण पाहतात तो गेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय यष्टेच्या दिशेने चेंडूची फेकी एक धाव सहजगत्या इथे मिळाली एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं ते अलिबाग संघाचं एक धाव संघाची धावसंख्या 34 2 गडी बाद 34 35 2 गडी बाद 35 पुढे चेंडू यावी मादा हवेतून खेळायचं होतं बॅट चेंडूचा संपर्क येत नाही उंची निश्चित होती चेंडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली षटक क्रमांक 4 सुनील ठोंबरे गोलंदाज आहेत पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने फिरकी गोलंदाज या ठिकाणी हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू गेला तो अर्थातच जिथे आपण पाहता शॉर्ट थर्डमॅनला कोणती धाव येत नाही आणि त्याचबरोबर एक चांगल्या चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळाली षटक देखील समाप्त होतं 4 षटकं समाप्त झाली 34 धावा 35 धावा धापलगाव इथे आल्यात 4 षटकांच्या समाप्तीने 35 धावा म्हणजे प्रति षटक आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 8.75च्या सरासरी धावसंख्या धापलकर नोंदवते स्वामी समर्थ वावोशी संघ याच्यामध्ये अर्पण खोत खेळतोय ज्याने आपण पाहिलं तर 6 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 6 धावांचं योगदान दिलं दुसरीकडे सचिन कदम ज्याने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 4 धावांचे योगदान दिलं षटक समाप्त होते सुनील ठोंबरे यांचं चांगलं षटक इथे निश्चित म्हणता येईल गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन प्रशांत बोरे अलिबागचा हा खेळाडू आहे कुरुळ अलिबाग गावाचा रहिवासी चला नाणेफेकसाठी यायचं आहे निधी स्पोर्ट्स उल्वे आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला तिसऱ्या दिवसातला यावी निधी स्पोर्ट्स उल्वे आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे आपण जर आराम करत असाल तर जरा आपल्या झोपेतून थोडेसे जागे व्हा कारण पुढचा सामना आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघाला जाऊया मैदानाकडे पुढचा चेंडू प्रशांत बोरे मध्यमगती मारा करतोय या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय उरलेलं काम यष्टेषक पूर्ण करेल खरं तर 5वं षटक चालू आहे धावा आतापर्यंत धावपल 35 आल्यात त्यामुळे 5वं षटक आणि 6वं षटक अतिशय महत्त्वाचं असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं इथे धावा येणं महत्त्वाचे आहेत दरम्यान तो या मैदानाकडे या ठिकाणी आखोटप्प्या चेंडू होता मारण्याचा प्रयत्न केला बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी प्रशांत मोरे करतोय अलिबागचा हा खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवली क्रिकेटच्या माध्यमातून आज 40+ देखील मैदानामध्ये खूप चांगले योगदान त्यांनी दिले आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र लेफ्ट शॉट पाहताय पुढचा फटका येतोय मिड विकेट आणि वाईड श्रृंखला आलेला आहे गगनभेदी गगनजीवी षटकार 6 धावांसाठी सुंदर टायमिंग शॉट इथे पाहायला मिळेल 6 धावा संघाला वेगाने पुढे घेऊन जातात त्या 41च्या घरामध्ये 41 6 धावा मिळतात त्या अरफान खोतला चांगली फलंदाजी अरफान खोतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली कारण चांगल्या चेंडूंना सन्मान देखील दिलं परंतु असं वाटलं की आखोट्यापर्यंत चेंडू आहे हवेत भिरकावला आणि वाईडिश लॉंग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक निश्चित त्याचा फायदाही उचलला कारण क्षेत्ररक्षक नव्हता मिड विकेटला षटकार 6 धावा 41 धावा धापलकर आल्यात पहिले 3 चेंडू जर आपण पाहिलं तर निश्चितच
निर्धाव फेकले होते, पण तो त्यानंतर थोडासा खोटप्प्याचा चेंडू आला आणि त्या चेंडूवर मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ते अरफान कोचच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी करते. चौथ्या क्रमावर आलेला फलंदाज आहे. पुन्हा एकदा प्रशांत मोरे तयार. या ठिकाणी मात्र उजव्या बाहेर अपरकटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. चेंडू जातो डीप कव्हर पॉईंटला. इथे मात्र मिस पेल आणि परिणाम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चेंडू देखील थोडासा थांबतोय. क्या बात आहे. चेंडू देखील थांबतोय सीमारेषेकडे. त्याला चेंडूला असं वाटलं की आपण सीमारेषा ओलांडायची नाहीये, पण क्षेत्ररक्षकांनी खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चित केलं होतं आणि टोपणडाव फलंदाजांनी अर्थातच 2 धावांचं योगदान दिलं. तीन धावांचं योगदान दिलं. 44. अप्परकट म्हणलं की वीरेंद्र सेहवाग यांचा अतिशय आवडता फटका. आपण पाहता की जसं गली आणि निश्चितच पॉईंटच्या क्षेत्राच्या वरून हवेतून खेळण्याचा प्रयत्न नेहमी वीरेंद्र सेहवागांनी केला. त्याला यश देखील मिळालं. यावी हाताचा चेंडू आपण पाहतात. अर्थातच पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही. षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं. 5वं षटक समाप्त झालं. धावा दाबेकर येतात 44. या षटकाचा आपण विचार केला तर आमचे गुणलेखक सांगतात प्रशांत मोरे यांनी तर फलंदाज यस बाद झाले. हिट विकेट म्हणून या ठिकाणी बाद होऊन पडते. माफ करा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश पाटील. षटक देखील समाप्त झालं. या षटकात 9 धावा खर्च केल्या प्रशांत मोरे यांनी. एक फलंदाज अर्थात यष्टीचित झाला, या ठिकाणी स्वयंसित झाला. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय अनिल गोडविंदे. या ठिकाणी शेवटचे षटक घेऊन गोलीसाठी सज्ज होतोय. शेवटचे षटक. धावा दाबेकर आल्या 44. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं टोपी न घातल्यामुळे या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी. कारण आपण अगदी पहिल्या चेंडूपासून सांगितलं आजच्या दिवसापासून की कॅप परिधान करून आपण मैदानात जाणं आवश्यक आहे. ते गेम थोडासा थांबवा. पंचांना विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. कॅप परिधान करून पेनल्टी 2 धावांची आहे. 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी मिळाले. चेंडू खाली राहिला. इथे मात्र आपण पाहता चेंडू गेला फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगला आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज अनिल. एक धावेचे योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 46. नंतर धावा कमी केल्या जातील 2 धावा पेनल्टी म्हणून. दरम्यान यावेळी मात्र अकुटब्या चेंडू होता. हवेतून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः येतोय झेलच्या खाली. फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे यावेळी मात्र एक मोठा धक्का निश्चित म्हणता येईल. फलंदाज बाद होऊन परतेल तो सतीश पाटील. 1 या धावसंख्येवर परततोय. संघाची धावसंख्या 46 आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये नितीन पाटील. 4 फलंदाज गमावलेत. एका बाजूला अफान खोत चांगली फलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये. सामना संपल्यानंतर 2 धावा इथे कमी केल्या जातील त्या वावशी संघाच्या. कारण त्याने कॅप परिधान केली नव्हती. आम्ही सकाळपासून सांगतो, गेले 3 दिवस सांगतो कॅप परिधान करून आपण मैदानात जायचं आहे. या स्पर्धेची ओळख आहे. दरम्यान या ठिकाणी हवेतून करण्याचा प्रयत्न केला. शेतेशे चेंडूर येते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सोरेक झेल इथे घेतला गेला आणि हा 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. प्रशांत भोर यांनी हा सुरेख झेल घेतला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे तो बाद होऊन या ठिकाणी फलंदाज बाद होऊन परतेल. ते नितीन पाटील डकआउट 0 धावसंख्येवर. 5 फलंदाज गमावलेत. धावा दाबेकर आल्या 46. या षटकातले काही चेंडू बाकी.
आणि नवीन फलंदाज या ठिकाणी वावशी संघाचा पंकज मैदानामध्ये येतोय. पंकज जावके यावेळी नवीन फलंदाज बॅकफुटर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, कार्पेट्सने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मिडविकेट क्षेत्रशी चेंडू येतो तोपर्यंत 1 धावेचे योगदान. चला नाणेफेकसाठी या पुढचा सामना, शेवटचा सामना निधी स्पोर्ट्स उलवे आणि गौरी स्पोर्ट्स उलवे. संगणक या वेळ दौडू नका, घड्याळची वेळ पहा. दरम्यान यावेळी मस्त स्क्वेअर कट चेंडू आपण पाहता तर पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू येतोय, 1 धावेचे योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या इकडे वाढेल आणि एका धावेने अरफान याच्या धावसंख्येत इकडे बदल. एकूण धापलकर धावा येऊन पोहोचतात त्या 48. दरम्यान इथे मात्र चेंडू हवेतून खेळलाय आणि मिडविकेटला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा, शेवट चांगलं गोड इथे केलं गेलं. 6 धावांचं योगदान मिळेल आणि बघता बघता धावा दाखल येतात त्या 55. स्वामी समर्थ वावशी संघ प्रथम करताना 55 धावा दाखल करणार. 5 फलंदाज गमवले आणि 56 धावांचं लक्ष. 54 धावा दाखल आल्या. 55 धावांचं लक्ष आणि त्याच्यात 2 धावा ह्या मायनस होतील. म्हणजे स्वामी समर्थ वावशी संघाच्या धावा येतील त्या 52 आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल ते रॉयल आक्रमण अलिबाग या संघासमोर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. 53 धावांचं लक्ष, 6 षटकांचा सामना आहे. चला नाणेफेक करूया. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आणि 8.83 ची सरासरी रॉयल आक्रमण अलिबाग संघासमोर. रॉयल आक्रमण अलिबाग संघाने हा सामना मागचा सामना जिंकलेला आहे आणि नाणेफेक संपत झाली. नाणेफेकचा निर्णय या ठिकाणी येतोय. म्हणजे गौरी स्पोर्ट्स गौरी स्पोर्ट्स उलवे संघाने नाणेफेक जिंकले. पवित्रांचा निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात येईल. परंतु 53 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करणार याचा धावतं समाज ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय. अर्थात जोहे गावाचा एक अतिशय गोड आवाज अमित म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जोहे पेड. आयोजकांकडून पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करण्यात आली, प्रत्येकाने कॅप परिधान करून मैदानात खेळायचं आहे. त्या कॅपचं त्या टोपीचं महत्त्व आहे आणि त्यामुळे तुम्ही अन्यथा नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जसं आपण पाहिलं इथे वावशी संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलं. आणि पुन्हा एकदा एक नम्र विनंती आहे, चला फलंदाज पाठवा, वेळ देऊ नका. अलिबाग संघ रॉयल आक्रमण अलिबाग संघाने आपली सलामी जोडी मैदान पाठवायची आहे, वेळ देऊ नका. निधी स्पोर्ट्स उलवे संघाने नाणेफेक जिंकली, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. शेवटचा सामना निधी स्पोर्ट्स उलवे आणि गौरी स्पोर्ट्स उलवे या एका गावातल्या 2 संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि दुसऱ्या सत्राचं धावतं समाज ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय ते पेण जोहेचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधला अमित म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जोहे. धन्यवाद.
बहुत बहुत शुक्रिया काका मात्रे साहब, इनका आवाज़ सभी लोग सुन रहे थे। बहुत ही बढ़िया मैच चल रही है और एक मुकाबला बाकी है आज के दिन का। तो जीतने के लिए जो इस बार देखा जाए मेरे हिसाब से रॉयल आक्रमण अलीबाग टीम के सामने स्वामी समर्थ वावश टीम ने जो टारगेट रखा है, तो मेरे हिसाब से 53 पिछले मैच में 85 रन इकट्ठा कर चुके थे अलीबाग टीम। अब तो उनके सामने ये टारगेट छोटा है, लेकिन वावोशी की गेंदबाजी कैसी होगी। शाम का टाइम है, शुभ संध्या सभी दर्शकों को। और खूबसूरत ये जानदार शानदार मैदान। संतोष पाटिल हमेशा आरंभिक गेंदबाज के रूप में गेंदबाजी करने के लिए तैयार होते और तैयार है इस मैच के लिए। और थोड़ी सी इस बार देखिए धीमी गति की जरूर गेंद उन्होंने फेंकी है और पहली गेंद डॉट चली गई है। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, छक मार दिया। दूसरी गेंद इस बार गति से गेंद को भावा में कैच इट। ओ वेल ट्राई ट्राई अच्छी है, मगर दूसरा रन होएगा क्या? होने वाला था, लेकिन बल्लेबाज तैयार नहीं थे इस बार। लेकिन एक तो सिंगल चुराया और एक सिंगल के साथ खाता ओपन हो चुका 1 रन। इस बीच संतोष जी की अगली गेंद और जोरदार प्रहार, कैच नहीं मिलेगी लेकिन चौका पार होगा और ये बाउंड्री आ गई और 4 के साथ स्कोर जा चुका है 5 रन। एक बार फिर से उल्टा बल्ला चलाया, थर्ड मैन के ऊपर गेंद चली गई है, बाउंड्री की संभावना है। अंत में बॉल की जीत, फील्डर की हार और गेंद सीमा रेखा पार। नंबर 4 रिवर्स स्वीप के तौर के ऊपर चौका आया, दूसरी बाउंड्री आ गई, टोटल रन बन चुके 9। आखिरी मैच निधि स्पोर्ट उल्वे बनाम गौरी स्पोर्ट उल्वे। ओ अच्छी बॉल, गुड डिलीवरी, गति परिवर्तन वाली बॉल, जैसे पेस फिंगर रोल की है। और इसी बीच लगभग देखा जाए इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। बाउंड्री खाने के बाद एक वापसी भरी गेंद फेंकी 9 रन बोर्ड के ऊपर। आखिरी गेंद और वार, ये उल्टा मारने में काफी माहिर है, तारीफ करी उतने कम है बल्लेबाज की। तीसरा चौका आया उनके बल्ले से और 9 और 4 13 बने। क्या कड़क बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी। हेलो, तारीफ जितनी करी उतनी कम है। ऐसे उल्टे शॉट खेलते हैं, रिवर्स स्वीप शॉट आजकल के क्रिकेट में ज्यादा लोकप्रिय बन चुका है। तो फिलहाल इसका ये हथियार का इस्तेमाल किया और वो ऐसा नहीं, जिस बार उन्होंने वार किया गेंद मीलों मील पार होकर बाउंड्री के बाहर गई। 13 पे स्कोर। और फुल टॉस है, हवा में खेल दिया है मिड विकेट के ऊपर। एक सिंगल जरूर मिलेगा। प्रशांत मोहरे काफी अच्छी लय खेल रहे और आगे निकले, कदमों का प्रयोग किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर कैच इट। अभी दूसरा रन हो जाएगा लगता है। और गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है। यानी कि हम देख सकते हैं रॉयल आक्रमण अलीबाग टीम का स्कोर 16 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। आप सभी लोग देख रहे हैं 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश लीग 2025। जरूर गेंद को पकड़ेंगे, लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए, गेंद को उठाने के लिए खतरा बन सकता है क्या? नहीं, और इसी के साथ दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 के साथ स्कोर जाएगा 18। एक शॉट
वो मुझे लगता है वो खिलाड़ी यानी कि प्रशांत जी बल्ला पॉपिंग क्रीज में नहीं टेका, वो बाहर ही टेक के चले गए। क्या अंपायर के आके एक्सरे जैसे शॉट यार, खतरनाक शॉट। शाम के टाइम के ऊपर कहते बॉल जाते नहीं है, ये क्या शॉट मारा, खतरनाक। थोड़े सफल हुए और जबरदस्त डीप स्क्वायर लेग के ऊपर एक बेहतरीन उम्दा छक्का। कड़क बल्लेबाजी प्रशांत की, और इस बार प्रशांत को पकड़ना चाहिए लेकिन सेफ लैंड है। ओ माय गॉड, ये भी चौका। इस बार डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से इलाका खाली है। बिशप में खेला हुआ शॉट दंदनाती हुई चली गई, जहां चली वहां घास भी साफ, और 4 के साथ स्कोर आगे जा रहा है 28-28। क्या कड़क बल्लेबाजी। अरे वाह 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 भैया, तुमने तो कमाल ही कर दिए, कमाल का धमाल कर दिए। कड़क बल्ले, ऐसा सलामी बैट्समैन देखिए किस तरह से, जैसा हिरन के ऊपर शेर टूट के पड़ता है ना, उस तरह से गेंदबाज के ऊपर टूट के पड़ा है। खतरनाक बल्लेबाजी, मनमोहित तूफानी पारी। खुद पहुंचे 32 पे, 33 पे, क्या बात है। और ये मुझे लगता है नरेश जी ठोंबरे, इनके टीम के अंदर के ये खिलाड़ी देखिए, प्रशांत मोहरे, कुरुलाल बाकी, स्लो रन का प्रयोग। इस बार इस गेंद को खेला है, लॉन्ग लेग के ऊपर गेंद जा रही है, गेंद को फील्ड किया। पंकज आए गेंदबाजी करने के लिए, एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 34। फिर से प्रशांत मोहरे स्ट्राइक के ऊपर। आग लगाई मैदान के अंदर, आग लगाई है, और उन्हें ठंडा करना, घुटना टेक शॉट, तमाशा देख, सीधी गेंद दर्शक दीर्घा में। देखिए क्या कड़क बल्लेबाजी, मौका मिल रहा है, ठोका भी मजबूती का दे रहा है, और ऐसी बल्लेबाजी देख के लोग भी खुश, हम भी खुश। और ये ऐसी बल्लेबाजी कर रहे हैं कि वाह, वशी के कप्तान सोच रहे कि हमारे साथ, हमारे गेंदबाजों के साथ ये कोई सपना नहीं है, ये सपना नहीं, ये हकीकत है। 22 गेंदे और 13 रनों की जरूरत है। वो खुद पहुंचे मुझे लगता है 37 पे, 37। क्या 50 पूरा होगा उनका? 50 पूरा होगा लगता है। इस बार कैच पकड़ेंगे नहीं, भगवान देता है, छप्पर फाड़ के देता है। देखिए काम फिट, इसका मतलब अपोजिट टीम को रेड का सिग्नल है। उन्होंने छक्के मारे, डायरेक्ट मारे, कई टप्पे के साथ बाउंड्री लगाई, और इसके बाद क्या हुआ, वो दोष उसका भी नहीं, वो उनके इस बार पैरों के ऊपर गेंद लगी और सीधी 4 रन के लिए 44। इस बार भी उन्होंने गेंद को देखा नहीं जरूर, और वो भी लय में आए हुए, लय पकड़ी हुई है ना, तो आदमी मोड़ में आता तो थोड़ा ऐसा पंचिंग करेगा, वो मारेगा ही जोर से। तो इस प्रकार उन्होंने मारने का मंसूबा ठान लिया था, लेकिन नाकामे बने। इस बार फिर से ऑन साइड के ऊपर स्क्वायर लेग के ऊपर गेंद जरूर गई है, और 2 रन जरूर मिलेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। चीते की चपलाई है, लोमड़ी का दिमाग है, बाज की नजर है, तो काम परफेक्ट है। और 2 रनों के साथ स्कोर जा रहा है 46। वो पहुंचे 43 पे, और जीतने के लिए रन चाहिए 6, और उनका 50 बनाने के लिए 7 चाहिए। उल्टा बल्ला चलाने के इस बार असफल बने, लेकिन ओवर की समाप्ति मुझे ये लग रहा है कि 3 ओवर खत्म हो चुके हैं। 18 बॉल में 7 रन। अब ये मुकाबला पूरी तरह से रॉयल आक्रमण अलीबाग के हाथ में है, क्योंकि 1 ओवर में 7 चाहिए, तो हम भी कह सकते हैं अभी तो 18 बॉल में 7 चाहिए। गेंदे ज्यादा है, रन कम है, विकेट अभी तक गिरा नहीं है, तेज तर्रार ये पार्टनरशिप, और 2 सलामी बैट्समैन ने देखिए क्या काम किया, उसमें उत्तम
अगर सर्वश्रेष्ठ पारी खेली है वो प्रशांत मोहरे, जिन्होंने एक खूंखार मोड़ में बल्लेबाजी की, उन्हें 7-3 रन पे तुकाराम पाटिल। इस बार यह कैच होगी, आउट। तुकाराम पाटिल बैक टू डगआउट। पहला झटका और सतीश पाटिल गेंदबाजी करने के लिए आए, क्या उन्होंने विकेट हासिल किया क्या? अब कप्तान जा रहे हैं मैदान के अंदर। पिछले मैच में अकेले ने क्या बल्लेबाजी की थी नरेश ठोंबरे मैदान के अंदर। पहले पिछले मैच में ठोंबरे जी ने बल्लेबाजी की, इस मैच में प्रशांत मोहरे जी ने बल्लेबाजी की। तो कहते हैं ना सभी टीम के खिलाड़ी अच्छे हैं, उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन ये जो खेल है ना, ये समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। कई बार स्टैंडर्डमैन खिलाड़ी जल्दी आउट हो जाते हैं। तो इसी बीच पहली दफा खेलेंगे बाएं हाथ के बल्लेबाज है, 6 रनों की जरूरत है। और ये देखिए या खतरा बनेगा लगता है। नरेश जी इस बार बीट जरूर हुए है। क्या क्रैम भाई, देखो उम्र बढ़ चुकी है और ऐसे हालात में हम तो जवान है। चलिए थोड़ी तकलीफ जरूर है, नए बल्लेबाज जल्दी जाइए अंदर। चलो सुनील जी जल्दी जाओ। और एक मुकाबला है। अब ये विकेट ऐसे जा सकते हैं तो प्रेशर भी बढ़ सकता है, सवाल वो नहीं है, लेकिन जिन्होंने रन इकट्ठा किए हैं वो तो इस बार अभी स्ट्राइक के ऊपर आए हैं। और यहाँ नरेश जी ठोंबरे इनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज जा रहे हैं। कौन जा रहे हैं? सुनील ठोंबरे। एक ठोंबरे बाहर गया तो दूसरा ठोंबरे अंदर आया। हाँ थोड़ा स्पीड अप करो, भाग के जाओ। हम हमेशा कहते हैं, हमेशा बोलते रहते हैं, लेकिन सुनना तो चाहिए, ये इम्पॉर्टंट है. कारण सांगून जर लोक ऐकली असती तर श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिलाच नसतं. कोई दिक्कत नहीं है क्योंकि ये स्पीड अप इम्पोर्टेंट. आज बहुत टाइम हुआ है, कल 5:30 बजे मुकाबले खत्म हुए थे. शॉट ऑफ लेंथ इसके ऊपर शानदार तरीके से हुक किया है, कैच भी ड्रॉप, मगर क्या रन नहीं ले रहे हैं. वो जानते हैं कि छक्के के साथ ही मैच को फिनिश करता हूं. थोड़ा स्पीड अप करो क्योंकि और एक मुकाबला है और घड़ी के अंदर कंप्लीट 5:13 हो चुके हैं. उड़ाया हवा में जरूर गेंद, लेकिन क्या बाउंड्री जाएगी लगती है, ये नहीं है. और 2 रन जरूर मिलेंगे. और 2 के साथ रॉयल आक्रमण अलीबाग टीम का स्कोर पहुंचा है 52. और अभी भी लगता है कैच नहीं मिलेगा, पीछे मुड़ के बाउंड्री जाएगी लगती है. और जीत इसी के साथ ये मुकाबला जीता रॉयल आक्रमण अलीबाग टीम ने, यानी कि नरेश ठोंबरे इनके सेना ने परास्त कर दिया श्री स्वामी समर्थ इलेवन वावोशी टीम को. चौका. खतरनाक बल्लेबाजी यहां प्रशांत मोहरे की. अभी मुकाबला है 2 उल्वे गांव की टीम. एक जगह है गौरी स्पोर्ट उल्वे, दूसरी जगह है निधि स्पोर्ट उल्वे. तो दोनों के बीच ये टक्कर जरूर है, बड़ा मजा आ जाएगा. 44 रनों की प्रशांत मोहरे की नॉट आउट पारी, मनमोहक तूफानी पारी खेली, सभी का दिल जीता. कई रिवर्स स्वीप उन्होंने भी छक्के चौके मारे, वो खतरनाक थे, इससे लोग भी खुश हुए. मजा आया इस मैच को देख के. हडलक श्री स्वामी समर्थ वावोशी टीम, उनके कप्तान उनके सेना का की भी हम जिक्र करें कि आपने प्रयास अच्छा किया है, लेकिन आज के दिन की अंतिम मैच है
तो फिलहाल निधि स्पोर्ट ओल्वे बनाम गौरी स्पोर्ट ओल्वे के बीच एक जगह आइलेश मात्रे और एक जगह सगर समर्थ कड़ू के बीच भिड़ंत है। बड़ा मजा आ जाएगा। एक लास्ट मैच है और एक जगह जीतू सोमासी साहब जो इस बार देखा जाए निधि स्पोर्ट ओल्वे के मालिक है और एक जगह गौरी स्पोर्ट ओल्वे के मालिक विजय खारकर साहब है। दोनों एक गांव के मालिक है लेकिन आमने सामने है। इस बार देखा जाए ये 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश ट्रॉफी में, तो जरूर इस मैच के बाद अगली मैच शुरू हो जाएंगे। लेकिन आपको हम लेके चलते हैं हमारे काका मादरे साहब, इनके पास आंखों देखा सुनाने के लिए हम लेते रेस्ट। मिलते हैं अगले मैच के लिए, अगले इनिंग के लिए। रखिए ख्याल, धन्यवाद।